नमस्कार, मी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी करत आहे राजस्थानी स्पेशल स्वीट डिश। ही अगदी कमी साहित्यातून करायला अगदी सोपी आणि चवीला अप्रतिम लागते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। रबडी करण्यासाठी आपण इथे अर्धा लिटर दूध उकळायला ठेवलेले आहे आणि त्याला घट्टपणा कसा आणायचा हे पण आपण बघूया। ते आपण 5 मिनिटं दूध उकळून घेतलेले आहे आणि त्याला घट्टपणा येण्यासाठी त्यामध्ये घालतोय मिल्क पावडर। 2 चमचे आपण मिल्क पावडर घातलेली आहे। आता यामध्ये टाकतोय 2 ते 3 चमचे साखर। गोड आपल्या चवीनुसार कमी जास्त केलं तरी चालतं। आता मंद आचेवर आपण 3 ते 4 मिनिटे हे उकळून घेणार आहोत, म्हणजे त्याला छान घट्टपणा येणार। त्यामध्ये टाकते ड्राय फ्रूट्स। ही थंड झाली की अजून घट्ट होणार। आता मी गॅस बंद करते। घेवरचं बॅटर करण्यासाठी आपण इथे एक भांडं घेतलेलं आहे, पसरट भांडं आहे। तूप आपल्याला वितळून घ्यायचे। इथे आपण टोटल 3.5 चमचे साजूक तूप घेतलेले आहे आणि बर्फ। त्या बर्फाने आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचे। आता जे पाणी झालं ते आपल्याला काढून टाकायचे। जोपर्यंत त्याला चकाकी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटत राहायचे। आता मी बर्फ काढून टाकला आणि फक्त हाताने फेटून घेते। एवढं फेटायचं की त्याला चकचकीतपणा आला पाहिजे आणि पांढरट झालं पाहिजे। तूप पूर्ण आपल्याला पांढरट दिसलं पाहिजे आणि लगेच होते 1 ते 2 मिनिटात। खूप वेळ नाही फेटावं लागत आपल्याला। इथे आपण एका ठिकाणी सगळं गोळा करून घेतलेले आहे। आता यामध्ये घालतो 1 वाटी मैदा, छोटी वाटी आहे। आता व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आता एकदम आपल्याला मैदा घालायचा नाही, थोडा थोडा करून घालायचा आहे। आता यामध्ये टाकतो 1 चमचा गव्हाचं पीठ आणि 1 चमचा डाळीचं पीठ। आता यामध्ये टाकते थंड दूध। दूध आपल्याला जरा जरा घालायचे, लगेच एकदम नाही घालायचं। आता यामध्ये घालतो थंड पाणी। हे अगदी थंड पाणी आहे फ्रीजर मधलं। ह्यामध्ये पुन्हा आपण ही अर्धी वाटी मैदा टाकतोय आणि थंड पाणी। पुन्हा आपण थोडंसं दूध टाकतोय थंड। आता यामध्ये मी थोडासा बर्फ टाकून करते, कारण याला आपल्याला थंड ठेवायचे। इथे आपण बघू शकता, आपण फार तर 100 ग्रॅम मैद्याचा वापर केलेला आहे, खूप जास्त नाही। पुन्हा आपण आता थोडंसं दूध टाकतोय। थोडं थोडं करू आपण 1 वाटी दूध यामध्ये घातलेले आहे। पुन्हा थोडंसं थंड पाणी टाकतो एकदम। टाकू ज्या भांड्यामध्ये बर्फ पण आहे असं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे। यामध्ये मी आता बर्फ टाकून ठेवते, जेणेकरून तेल तापेपर्यंत ते छान थंड होणार। तळण्यासाठी मी पातेल्यात तेल घालते।
आणि तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. मी पातेलं घेतलं जेणेकरून ते खूप पांगणार नाही. कडकडीत तेल गरम झालेले आता आपण टाकतोय. मध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडं थोडं. हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवरच करून घ्यायचे. त्याला ब्राऊन कलर आला की आपल्याला काढून घ्यायचे. अगदी मस्त. वाव, भारी. आणि विशेष म्हणजे फक्त 100 ग्रॅम मैद्यामध्ये असे 5 पीस तयार होतात. आता घेवरवर आपण रबडी टाकतोय. आणि जर रबडी नसेल तर आपण एक तारी पाक तयार करायचा आणि तो घालायचा. पण रबडी अतिशय चविष्ट लागते. आता यावर टाकतो काजू आणि बदामाचे काप आणि सिल्वर पेपर. पण हा असेल तर ठीक आहे, नसेल तर काहीच हरकत नाही. आता यावर टाकतो केसर. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.